बघा, नवरात्रीमध्ये ना आपल्याला 9 दिवसाचे उपवास असतात किंवा श्रावण महिन्यात कोणाला श्रावणी असते, तर कोणाला भरपूर असे उपवास असतात. तेव्हा आपल्याला झटपट पटकन खाता येणारे पदार्थ जर आपण डब्यामध्ये करून ठेवले ना, तर खूप सोपं जातं. कारण उपवासाच्या वेळेस आपल्याला कामे असतात इतर. मग असे पदार्थ असले तर पटकन आपल्याला खाता येतं. तर इथं बघा कोणते ते 2 पदार्थ आहेत ते पाहूयात. तर इथं 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. जो लहाना साबुदाणा मिळतो तो पण घेतला तरी चालेल. तर इथं आपल्याला बारीक असं याचं पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरला. साबुदाणा भाजायची गरज नाही. थोडासा उन्हाला ठेवला ना तरी छान असा मिक्सरला बारीक होतो किंवा तुम्ही भरपूर प्रमाणात गिरणीला दळून आणलं तरी चालतं. तर या पद्धतीनं आपण बारीक करून घेतलेलं आहे पीठ आणि बारीक चाळणीनं चाळून घेणार आहोत आणि मोठं मोठं परत आणखीन बारीक करून घेणार आहोत. तर हे सगळं आपल्याला बारीक करायचं आणि मी याच पिठामध्ये 2 पदार्थ बनवणार आहे. तर बघा 1 वाटी साबुदाण्यासाठी ना असे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे ना शक्यतो असं किसणीनं किसूनच घ्यायचे. स्मॅश करायचं नाही. थोड्याशा गाठी राहतात. मग पीठ आपलं छान मळलं जात नाही. त्यामुळं असं किसणीनं बारीक किसून घ्यायचं आणि छान मिक्स होतं ते पिठामध्ये. तर दोन्ही बटाटे अगोदर उकडायचे, थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणा मी थोडंसं मीठ चवीनुसार, लाल तिखट आणि थोडंसं आमचूर पावडर किंवा तुमच्याकडे चाट मसाला चालत असेल उपवासाला ते पण टाकू शकता. तर हे टाकून मी छान पीठ मळून घेणार आहे. हाताला थोडंसं पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. या पिठासाठी 2 बटाट्याचं मॉइश्चरच पुरे होतं. फक्त थोडंसं हाताला पाणी लावून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं मळून घ्यायचं आणि थोडं 5 एक मिनिटं झाकून ठेवायचं. तर आता आपण पहिला पदार्थ बघूया. तर आपण पहिला पदार्थ ना उपवासाची कुरकुरीत अशी महिनाभर टिकणारी शेव करणार आहोत. तर बघा याच्यामध्ये असं भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये छान दाबून दाबून आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला शेव तळून घ्यायची आहे. ही शेव महिनाभर टिकते, काहीच होत नाही. याच्यामध्ये आपण पाणी जास्त वापरलेलं नाही, काही नाही. तर खूप कुरकुरीत बनते ही शेव. तर तेल गरम झालेलं आहे छान आणि चांगलं कडक तेल झालं की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि हे छान शेव त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं छोट्या शेवग्यानं करू शकता किंवा मोठे तार असेल तर त्यानंही करू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला शेव करून घ्यायची आहे. मस्त शेव छान अशी कुरकुरीत आपली शेव तयार होते आणि काय करायचंय शेव सगळी थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे छान किती पण दिवस राहिली तेव्हा तिथपर्यंत ती कुरकुरीत राहते आणि तेलामध्ये ना थोडीशी लालसर होईपर्यंत तळायचं. लगेचच काढायचं नाही. कारण ती शेव खूप दिवस राहते आणि असं पटकन काढली ना तर नम पडू शकते. त्यामुळे या पद्धतीनं ही शेव तळून घ्यायची आहे. अजिबात तेलकट होत नाही, काही नाही. मस्त अशी आपली उपवासाची शेव तयार होते. तर टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढायचं. काही तेल थोडंफार राहिलेलं असेल तर ते पण निघून जातं आणि तेलकट अजिबात होत नाही. त्यामुळे उपवासाला ही शेव तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीनं ही अशी आपली शेव तयार झालेली आहे. नक्की करून बघा. आता राहिलेली सगळी शेव पण अशीच तळून घ्यायची आहे. कलर पण एकदम सुंदर येतो या शेवेला आणि चवीला तर एकदम मस्तच लागते. घरामध्ये मोठ्यांना तर आवडणार आहे. लहान मुले पण आवडीनं खातील अशी आपली शेव बनलेली आहे. अशा पद्धतीनं ही अशी सगळी शेव तयार झालेली आहे. एवढ्या अर्ध्या पिठात एवढी शेव तयार झालेली आहे. तर त्याच पिठामध्ये ना मी पुढचा दुसरा पदार्थ बनवणार आहे. ती कोणता आहे तो पण बघूयात. आता बघा शिल्लक पीठ आपलं आहे. पातळ होऊ द्यायचं नाही, लगेचच करून टाकायचे असे पदार्थ. सैल झाले ना मग ते आपल्याला करायला त्रास देतात. त्याच्यामुळं आपल्याला घट्ट असेल तोपर्यंतच हे करून घ्यायचे आहेत पदार्थ आणि पाण्याचा थेंब अजिबात टाकायचं नाही. असंच छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पाटाला तूप लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे. आपण पाणीपुरी करणार आहोत उपवासाची. तर जशी नॉर्मल पाणीपुरी असते ना त्या पद्धतीनंच हे पातळ लाटून घ्यायचं आहे. एकसारख्या आकाराच्या करायच्या असतील तर या पद्धतीनं साच्याने करू शकता तुम्ही आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोळ्या करूनही लाटून घेऊ शकता. पण अशा पटकन होतात आणि एकसारख्या साईजच्या होतात. बघा या पद्धतीनं पातळ करून घ्यायच्या आहेत
मस्त अशा आपल्या एकसारख्या साईजच्या होतात आणि कुरकुरीत होतात. महिनाभर टिकणाऱ्या या आपल्या पुऱ्या तयार होतात. तर तुम्ही एकदा हा उपवासाचे 2 पदार्थ नक्की करून बघा. तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. उपवासाचे पदार्थ ना एकतर तुपात तळतात किंवा शेंगदाणा तेलामध्ये तळतात. तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये तुम्ही तळू शकता आणि छान तळल्या पण जातात. तेल चांगलं गरम करायचं. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि बघा ह्या टम्म फुगलेल्या आपल्या कुरकुरीत अशा पुऱ्या टम्म फुगतात. या पद्धतीने या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तेल पण गरम पाहिजे, पण पुरी टाकल्यानंतरनं या पुऱ्या थोड्याशा 1 मिनिटं तरी तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या. म्हणजे खूप दिवस टिकतात. आहे अशा कुरकुरीत कडक राहतात, नम पडत नाहीत. अशा पद्धतीने बघा या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा किती छान टम्म फुगल्यात. जशी नॉर्मल आपली पाणीपुरी असते ना त्या पद्धतीचीच बनते आणि उपवासाला चालते. त्यामुळं अधूनमधून आपण उपवास जरी झाले तरी असे पदार्थ खाऊ शकतो. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा हे 2 उपवासाचे पदार्थ आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना तर खूप दिवस आहे असे राहतात आणि छान असे आपले सगळे दोन्ही पदार्थ तयार होतात. मी या सगळ्या पुऱ्या अशा तळून घेणार आहे आणि बघा मस्त अशा आपल्या पुऱ्या अशा लालसर होईपर्यंत तळायच्या म्हणजे खूप वेळ आहे अशा राहतात. तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील ना तर प्लीज एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. असे पदार्थ उपवासाला नक्की करून बघा, खा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दलही तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. चला तर